नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मूवीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मिक्स व्हेजची भाजी। तर तुम्ही बघू शकता मी इथे सीजनेबल अशा भाज्या घेतलेल्या आहेत। तर मी इथे वाटाणे घेतलेले आहे, आलू घेतलेले आहे, कोबी घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। 4 ते 5 अशा मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1 चम्मच कांदा आणि खूप सारे असे टोमॅटो सुद्धा घेतलेले आहेत। चला तर आता आपण आपल्या भाजीकडे वळूया। तर सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी 3 बुडले तेल असं टाकून घेत आहे आणि आता हे तेल मी 1 मिनिट चांगल्या प्रकारे गरम सुद्धा होऊ देणार आहे। तर इथे आपले 1 मिनिट झालेलं आहे आणि आता यामध्ये मी तेजपत्ता असं टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं सुद्धा आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे। बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा आता मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे आणि हा कांदा लाल होईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे। आणि आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे। मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या होत्या। हिरव्या मिरच्या सुद्धा मी चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घेत आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट सुद्धा मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे आणि आता यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मसाला। तर इथे सर्व प्रकारचे मसाले टाकून झालेले आहे आणि आता हे मी चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले मसाले पूर्णपणे तेलामध्ये मिक्स झालेले आहे आणि आता यामध्ये मी टमाटर टाकून घेत आहे। तर मी इथे 3 असे टमाटर चिरलेले होते आणि तुम्ही बघू शकता इथे आपले टमाटर सुद्धा तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे। मी इथे टमाटर जास्त घेतलेले आहे कारण भाजीची ग्रेव्ही चांगल्या प्रकारे घट सुद्धा येईल आणि टमाटरमुळे आपल्या भाजीला वेगळी अशी चव सुद्धा येईल। मसाला शिजण्यासाठी मी इथे 1 कप असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मसाला सुद्धा मिक्स करून घेत आहे आणि हा मसाला मी 5 मिनिट झाकून चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घेणार आहे। तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला चांगल्या प्रकारे तेल सुद्धा सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि इथे टमाटर सुद्धा चांगल्या प्रकारे शिजून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया। तर मी इथे सर्वप्रथम आलू टाकून घेतलेले आहे आणि नंतर कोबी सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि हे भाज्याने चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता कोबी आणि आलू चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे आणि मी मटर भाजीमध्ये नंतर टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा झालेला आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं असं पाणी टाकून घेणार आहे आणि 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून सुद्धा घेणार आहे। तर इथे आपल्या भाजीला 10 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी सुद्धा आलेली आहे आणि आता यामध्ये मी मटर सुद्धा टाकून घेणार आहे मटर मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि मटर सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही यामध्ये सीजनेबल कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। आमच्याकडे आलू, कोबी आणि मटर होते यामुळे मी 3च भाज्या ॲड केलेल्या आहेत। तुम्ही यामध्ये वांगी, शिमला मिर्च सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। तर इथे मटर आपले चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत। यामध्ये मी कस्तुरी मेथी थोडी टाकून घेत आहे आणि कस्तुरी मेथी सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे।
आणि आता यामध्ये मी हवं इतकं पाणी टाकून घेत आहे। पाणी टाकून झालेलं आहे आणि पाण्यामध्ये सर्व भाज्या मिक्स सुद्धा करून घेतलेल्या आहे आणि परत ह्या भाज्या मी 10 ते 12 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे। चला तर भेटूया मग 10 ते 12 मिनिटाच्या नंतर। तर इथे आपल्या भाजीला पूर्णपणे 12 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली सुद्धा आहे। आणि आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि इथे आपली कोथिंबीर सुद्धा टाकून झालेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मी ही कोथिंबीर पूर्ण भाजीमध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे आणि अशा प्रकारे ही आपली मिक्स व्हेज भाजी तयार झालेली आहे। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।